चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पद्मापूर प्रवेशद्वाराच्या नूतनीकरण कार्याचं माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतंच लोकार्पण करण्यात आलं। या पद्मापूर प्रवेशद्वारातून पुढे जाणाऱ्या 20 कोटी रुपये खर्चून मजबूतीकरण झालेल्या रस्त्याचंही लोकार्पण आमदार मुनगंटीवार यांनी केलं। पद्मापूर गेटवर आता मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात आली असून सफारी करण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पर्यटकांना पर्यटन सुलभ व्हावं याची काळजी घेण्यात आली आहे। याच मार्गावर आगरझरी फुलपाखरू उद्यान इथंही निर्मित आकर्षक व्याघ्र सौंदर्यीकरण कामाचंही उत्साहात लोकार्पण करण्यात आलं। या अगोदर आम्ही ताडोबा हे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याघ्र पर्यटनाचं उत्तम देशातलं स्थान जागा आहे। खरं तर मी जेव्हा वनमंत्री जागो तेव्हा 112 वाघ हे 2014च्या व्याघ्र गणनेनुसार होते। आता ते 600 जागे आहे आणि 230 वाघ टायगर हे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे। आणि वाघ बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पर्यटक येतात। या ठिकाणच्या सोयी सुविधा वाढण्याची आवश्यकता होती। पहिल्यांदा आपण मोर्री गेट केला। मोर्री गेटसाठी साधारणतः तुम्ही जर गेट बघाल तर एक 6.5-7 कोटी रुपये त्या पर्यटनाच्या संदर्भातल्या व्यवस्थांसाठी गेट असेल, इंटरप्रिटेशन सेंटर असेल, तिथं असणारं छोटंसं विश्रामगृह असेल, अशा अनेक गोष्टी केल्या। पण यामध्ये पद्मापूर मागे राहिलं होतं। आता पद्मापूरमध्ये सुद्धा आपण निधी उपलब्ध केला। पद्मापूर पासून पुढे या रस्त्याला सुद्धा आपण 20 कोटी रुपये दिले। अगोदर खड्ड्याचे रस्ते होते, जाताना जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पर्यटक यायचा त्याला अडचणी यायच्या। रस्ता रुंद केला नाही, पण रस्ता उत्तम केला। रुंद करणं हे आपल्याला शक्य नव्हतं, वन विभागाच्या काही कायद्याच्या अडचणी होत्या, पण रस्ता सुंदर करणं हे कायद्याच्या चौकटीत बसत होतं। त्यालाही आपण 20 कोटी रुपये दिले, त्याचंही आज आपण लोकार्पण करतोय। येणाऱ्या पर्यटकाला उत्तम सोयी व्हाव्या